नमस्कार, मी प्रतीक्षा न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तर महाराष्ट्राच्या जनतेचा मनातला मुख्यमंत्री कोण हेच जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत माझगावमध्ये। तर जाणून घेऊयात की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण आणि माझगाव वासियांना काय वाटतं त्यांच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे। चला तर मग सर, काय नाव तुमचं? यशवंत ओवाळ। तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण कोण मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं तुम्हाला? कसं आहे की भारतीय घटनेनुसार काम करणारा, भारतीय घटनेतील तत्वांना मानणारा आणि प्रत्यक्षात ती तत्व अंमलात आणणारा असा जो कोणी असेल तो आमच्या मनातला मुख्यमंत्री आहे। परंतु घटना विरोधी आणि घटनेला नतमस्तक व्हायचं असं दाखवायचं, पण प्रत्यक्षात घटनेची तत्व अंमलात आणायची नाहीत, अशांबद्दलची आमची फार वेगळी मतं आहेत। मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे काय वाटतं? असं व्यक्तिगतरित्या कोणालाही आपणाला झुकतं माप देता येणार नाही, कारण की येणारा काळ यांनी जी कार्य जनतेसाठी केलेली आहेत त्या मापदंडावरती जनता योग्य तो निर्णय घेईल असं मला वाटतं। काय नाव सर तुमचं? माझं नाव गोपीनाथ बाळू कदम। काय वाटतं कोण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे? मी यांच्या मताशी 90% सहमत आहे। त्यामुळे वेगळं मी आणि काय बोलू, वेगळं काय बोलता येणार नाही। आणि नाव घेऊन मुख्यमंत्री हे पाहिजे की हे पाहिजे, या दोघांपैकी कोण पाहिजे असं नाव घेऊन सांगू नका। त्याने जे मत म्हटलं त्या मताशी मी सहमत आहे। धन्यवाद। आपण पुढे जाऊया। आपण आतापर्यंत आढावा घेतलाय, आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात। काकी काय नाव आहे तुमचं? अंजली तांबे। काय वाटतं आताचा मुख्यमंत्री आता म्हणजे यंदा मुख्यमंत्री कोण व्हावे? जे आहे ते ठीक आहेत। कोण, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? काय मत आहे तुमचं? एकनाथ शिंदे। एकनाथ शिंदे। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय? नाही। आणि एकनाथ शिंदेचं सरकार आहे सध्या, लाडकी बहीण योजना, मग महिलांसाठी ज्या योजना काढल्यात त्या सुखसुविधांचा लाभ तुम्हाला मिळालाय? काही नाही, मी नाही लाभ घेऊ शकत, गव्हर्नमेंट जॉब आहे त्याच्यामुळे। गव्हर्नमेंट जॉब करते। चालेल, आपण दुसऱ्या लोकांना विचारूयात की त्यांची काय प्रतिक्रिया आहे। इथे युथला विचारूयात की काय नाव आहे तुमचं? वैभव जगदीश नायर। वैभव, काय वाटतं की तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे, कोण मुख्यमंत्री व्हावं? शिंदे साहेबच। आता जे विधानसभा निवडणूक होणार आहे तर मग कोण मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे किंवा काय? आणि शिंदे तुम्हाला वाटतं की एकनाथ शिंदे व्हावे, तर का? एकनाथ शिंदे आहेत, कारण की आम्ही जिकडे त्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये तर कामं तर होत आहेत। कोणत्या एरियामध्ये राहता तुम्ही? नॅपेन्सी रोड। अच्छा, मग तिकडे एकनाथ शिंदेची आहे। हो, तिथे काय नाव आहे एकाच तुझं? ठिकाणी राहतो। तुझं पण परसेप्शन काय काय मत आहे? आमचं एकच आहे, तुझं पण तेच मत? रोहित पवार। ते काय, आता काय नाव आहे तुमचं? प्रवीण नाईक। तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण कोण मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं? उद्धव ठाकरे। का असं? त्यांनी कोरोनातलं केलेलं काम कोणी नजरअंदाज नाही करू शकत, त्यांच्यामुळे आज आम्ही जिवंत आहोत असं आम्हाला वाटतं। उद्धव ठाकरेंमुळे? कारण त्यांनी ज्या प्रकारे हँडल केलंय सगळं इतर कोणी नाही करू शकत, आणि कुठला मुख्यमंत्रीला करायची पण तेवढी ताकद नाही आहे। ठीक है, क्या नाम है अंकल आपका? आपण नाही देत। हाँ, ठीक है, आपण यांना विचारूयात की यांचं काय मत आहे। सध्या तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण? काय नाव आहे तुमचं? नवनीत तिवारी। नवनीत, काय वाटतं तुम्हाला की तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण कोण मुख्यमंत्री व्हावं? Ma'am, this is Marathi channel or Hindi channel? मराठी So you can ask me in Hindi or English. आपको क्या लगता है कि अभी के जो मुख्यमंत्री है, अभी विधानसभा आने वाला है, तो कौन मुख्यमंत्री बनना चाहिए? फिर से शिंदे साहब को एक बार बनना चाहिए। क्यों ऐसा? आपका नाम क्या है? नितेश दुबे, एडवोकेट नितेश दुबे। हम लोग प्रैक्टिस करते हैं इधर ही। एक बार उनको इसलिए भी आना चाहिए कि शेतकरी हैं, ग्राउंड से आते हैं, काफ़ी ग्राउंड लेवल लीडर हैं, काफ़ी सारी चीज़ें जानते हैं, अच्छी अच्छी योजनाएं फिलहाल 2-2.5 साल हो गया उनको आके लाए हैं, और उनकी एवेबिलिटी ज़्यादा है, हर जगह क्या कहते हैं मौजूद ज़्यादा है वो। और आप पिछले मुख्यमंत्री को देखिए तो वो सिर्फ विधानसभा या मातोश्री, उसके अदरवाइज कहीं दिखते नहीं थे। तो मुझे लगता है एक बार फिर से शिंदे साहब को और महायुति को फिर से आना चाहिए। आपका क्या राय है इसके ऊपर? मुझे भी लगता है कि मतलब वो काफ़ी मतलब ग्राउंड लेवल पे काम ज़्यादा उनका रहता है, और काफ़ी ज़मीन से जुड़े हुए हैं। जैसे उनका बैकग्राउंड भी आप देखोगे तो ही इज़ नॉट लाइक VIP पर्सन, बट वो ग्राउंड लेवल से उठ के आए हैं, तो उसके हिसाब से मुझे भी लगता है कि उनका ही आना चाहिए। काय नाव आहे तुमचं? काय कशाबद्दल तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण व्हावं असं वाटतं? मुख्यमंत्री कोण होणार म्हणजे उद्धव ठाकरे। का असं वाटतं? हा? का असं वाटतं? मराठी माणसाचा मराठी माणूस आहे तो, मराठी आवाज आहे तो। काय नाव आहे तुमचं? मधुसूदन ठाकूर माझं नाव। तुम्हाला काय वाटतं बरोबर ते बोलले तेच। कोण व्हायला पाहिजे? उद्धव ठाकरे। का असं तुमचं काय मत? मराठी माणूस आहे ना, मराठी माणसांनी चांगले केले पाहिजे आणि तो व्हायला पाहिजे। त्यामुळे
का? ठीक आहे, आपण पुढे जाऊया. त्या काकींना विचारूयात की त्यांचं काय मत आहे आणि यावर त्यांचं काय प्रतिक्रिया आहे यावरती. ठीक आहे. काय नाव आहे तुमचं? कशासाठी आले? तुमचं नाव काय आहे? तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? कोण मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं? आता मी सांगू शकत नाही ते. तुमचं काय मत आहे की यंदा मुख्यमंत्री कोण झाले पाहिजेत? मला ते ऍक्च्युली काय हेच नाही. कोण कोण मुख्यमंत्री येणार काय ते. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. आपण या दादांना विचारूयात की त्यांचं काय मत आहे या संदर्भात. दादा काय नाव आहे तुमचं? रोशन वळंजू. तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? यंदा मुख्यमंत्री कोण व्हावं? उद्धव ठाकरे. का असं वाटतं तुम्हाला? वाटतं चांगलं काम करतात. चांगलं काम करतात. मग एकनाथ शिंदे होऊ नये असं का तुम्हाला वाटतं? असं काय नाही, त्यांना आम्हाला बघायचं आहे मुख्यमंत्री झालं. माझं नाव आशा का? यंदाचा तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? कोण मुख्यमंत्री व्हावं असं तुम्हाला वाटतं? काही सांगत आहे. काय वाटतं तुम्हाला कोण मुख्यमंत्री व्हावं? नरेंद्र मोदी. हा? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री व्हावे असे वाटतात, पण ते पंतप्रधान आहेत. उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे. का असं तुम्हाला काय वाटतं? म्हणजे त्याने थोडं म्हणजे असं वाटतं की आपल्यासाठी करतायत म्हणून. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय? हो भरलाय. पैसे आले तुम्हाला? नाही अजून. पैसे नाही आले, पण एकनाथ शिंदे व्हावे असं वाटतं तुम्हाला? मग जाऊ दे, आम्हाला म्हणजे माझ्या खात्यात आले नाही म्हणून असं नाही, पण काहीतरी करतायत आपल्यासाठी असं असं वाटतंय. तर काय नाव आहे तुझं? संपदा. संपदा, काय वाटतं तुम्हाला तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? कोण मुख्यमंत्री व्हावं? मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरेच. का असं काय वाटतं? का म्हणजे त्यांनी आतापर्यंत जे केलं आहे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा घरामध्ये असं राहून सो त्याच्यामुळे. बस झालं. चला, काय नाव आहे तुझं? ठीक आहे, तर या होत्या माझगाव वासियांच्या प्रतिक्रिया. आणि आता आपण आहोत भायखळामध्ये आणि भायखळाच्या भाजी मार्केटमध्ये आहोत. तर इकडच्या व्यक्तींना, इकडच्या लोकांना, इकडच्या नागरिकांना काय वाटतंय की त्यांच्या मनातला मुख्यमंत्री कोण? आपण त्यांच्याकडे जाऊन जाणून घेऊयात की त्यांच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे. दादा काय नाव आहे तुमचं? शिवाजी जाधव. तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? जयंत पाटील साहेब. का असं? जयंत पाटील खूप वर्षापासून त्यांना अनुभव आहे. अनेक वर्षापासून त्यांनी अर्थमंत्रीपदाचं कार्यभार सांभाळलेला आहे आणि ते चांगल्या प्रकारे महाराष्ट्र सांभाळू शकतात. मग यंदाचं सरकार जे आहे त्याला अपवाद आहे का? तुम्हाला नको वाटतंय का? एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे हे नको वाटतं? असं आम्हाला कोणाला नकार आहे असं नाही आहे, पण त्याच्यापैकी योग्य म्हणून आम्हाला जयंत पाटील योग्य वाटतात. ठीक आहे, आपण जाणून घेत आहोत की इकडच्या मार्केटला मधल्या लोकांना काय वाटतंय. की दादा काय नाव आहे तुमचं? विकास पाटील. तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? जयंत पाटील. का असं? नाही, त्यांनी 9 वेळा अर्थमंत्री झालेले, त्यांना खूप मोठा अनुभव आहे म्हणून. शरद पवारांनंतर मला वाटतं तेच असतील आता. ठीक आहे, तर आपण आतमध्ये जाऊयात आणि जाणून घेऊयात की या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत. अजून लोकांना काय वाटतंय की इकडच्या लोकांना. दादा काय नाव आहे तुमचं? राजू चौहान. थोडं आगे आएंगे प्लीज. तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? कोण मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं? कोण मुख्यमंत्री? तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? काय नाव आहे? काय नाव आहे तुमचं? एकनाथ शिंदे. काय नाव आहे तुमचं? मारुती जोशीलकर. का एकनाथ शिंदे का? मराठी माणसाचा सरदार आहे तो. उद्धव ठाकरे किंवा बाकी कोणी व्यक्ती का नका नसाव्यात? कोण नको, मराठी माणसाने त्यांनी काय केलं नाही, एकच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री. ठीक आहे, आपण इकडच्या लोकांना जाणून घेतोय की. अच्छा दादा काय नाव आहे तुमचं? मुकेश. तुमच्या मनातला मुख्यमंत्री कौन? क्या लगता है आपको कौन मुख्यमंत्री होना चाहिए? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे या फिर कोई और? एकनाथ शिंदे. क्यों ऐसा? इससे सबको अच्छा लग रहा है. सबको देखता है, हिंदी मुस्लिम सबको देखता है, अच्छा लगता है. ठीक आहे, तर आपण भायखळ्यामध्ये आहोत. भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये आहोत. तर इकडच्या व्यक्तींना, इकडच्या लोकांना काय वाटतं? दादा काय नाव आहे तुमचं? आनंद पाटील. दादा काय वाटतं तुम्हाला तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे? शिंदे. का असं वाटतं? हाय, आता चाललंय सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे सध्या. चाललंय सगळं काय आता पास सुरळीतच चाललंय. काय सर्व आपले हे आता समजा तुमचे आता सरकार विरुद्ध आता महागाई वाटली, आता सगळी इकडे झालेलं आहे. त्याच्यात आपलं आता आरक्षण करायचे मार्गावर आहेत, पण आता काय आता त्यांचं चाललंय काय माहित.
महागाई वाढलेली आहे, तुम्ही हा मुद्दा मांडलेला आहे, तर मग काय सांगाल भाजी विक्रेत्यांना, विक्रेता म्हणून तुमचं काय मत? विक्रेता म्हणजे आता माल कमी असल्यामुळे सध्या भाजी वाढलेली आहे, बाजार वाढलेले आहेत आपले. बाकी असं काय असं जाणून बुजून बाजार वाढत नाहीत. माल पावसामुळे नुकसान झाले शेतकऱ्यांचं, त्यांना पण 2 रुपये मिळायला हवेत, योग्य भाव भेटायला हवा. आता तुम्ही मॉलमध्ये गेलं की तुम्ही पॅकिंग केलेल्या मालाला भरपूर भाव देत आहे, शेतकऱ्यांना काय भाव भेटतोय सांगा ना तुम्ही. हे असं आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात आणि विचारूयात. काका काय नाव आहे तुमचं? अरे त्यांना बोला ना मॅडम. हाँ अमर. काय नाव आहे तुमचं? अमर. काय वाटतं कोण मुख्यमंत्री व्हावा? ठीक है मैडम, जो है सही अच्छे. बट अभी जो सरकार है, एकनाथ शिंदे होना चाहिए, उद्धव ठाकरे या कोई और? आपके दिल में किसका नाम? ये ऐसा मैं कैसे बोल दूं, मेरे को क्यों फंसा रही हो? हाँ, जो अच्छा काम करेगा वही होना चाहिए. आपण यांना विचारूयात. काय नाव आहे तुमचं? गोविंद चौहान. काय वाटतं कोण मुख्यमंत्री व्हावा? मुख्यमंत्री अभी तो शिंदे ठीक चल रहे हैं. तो मतलब कोई और चेहरा देखते हो मुख्यमंत्री के जगह? उससे अच्छा तो अभी तक तो महाराष्ट्र में बीजेपी के साथ में जो भी हुआ उनके साथ अच्छा ही काम उन्होंने किया है. जिधर देखो उधर अच्छा काम हो रहा है, अच्छा चल रहा है. ठीक आहे, आपण यांच्याकडे जाणून घेऊयात. कुठे गेले ते दादा? दादा काय नाव आहे तुमचं? दादा काय नाव आहे तुमचं? आशुतोष. असेवाल का? काय वाटतं कोण मुख्यमंत्री व्हावा? मला तर वाटतं मीच व्हावं, पण देणार नाहीत ते मला चान्स. तर आत्ताचं जे सरकार आहे, एकनाथ शिंदे परत पुन्हा एकदा निवडून यावेत, तुम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरे किंवा कोणी दुसरा चेहरा? जो चांगलं काम करेल तो निवडून यावं असं वाटतं मला. ठीक आहे, आपण पुढे जाणून घेऊयात की लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत. आपण आता सध्या भायखळ्यामध्ये आहोत आणि भायखळ्याच्या वासियांना, भायखळ्यातल्या इकडच्या मार्केटमधल्या लोकांना काय वाटतंय की यंदाचा मुख्यमंत्री कोण व्हावा? दादा काय नाव आहे तुमचं? जय गलुगडे. काय वाटतं तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? कोण मुख्यमंत्री व्हावा? मुख्यमंत्री तर शिवसेनेचा झाला पाहिजे. कोण नाव सांगा? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, शिवसेना दोन आहेत. 2 शिवसेना, उद्धव ठाकरे झाले पाहिजे. का असं काय वाटतं? उद्धव ठाकरे म्हणजे असं काही नाही, आपल्या मराठी माणसाची जो अस्मिता करतो त्यामध्ये पाठीमागाशी आपण काय हमेशा पाठीमागे उभं राहायला पाहिजे. आपल्या मराठी माणसांनी काय मराठी लोकांना साथ दिली पाहिजे. पण आणि याच्या आता जे राजकारण आहे ते म्हणजे असं झालेलं आहे की कोणी कधी कोणत्या पक्षात जाईल काही सांगू शकणार नाही. त्यामुळे जे करून आहे की आपल्या मराठी लोकांसाठी शिवसेनेसाठी सारखं कोणी व्यक्तिमत्व करू शकत नाही. ठीक आहे, आपण तिथे पुढे जाऊयात आणि जाणून घेऊयात की या लोकांच्या काय प्रतिक्रिया. तिथे जाऊयात आणि 1-2 जणांना विचारूयात की त्यांची काय प्रतिक्रिया आहे. दादा काय नाव आहे तुमचं? माझं नाव सोरठे इकबाल. असं असेवाल थोडंसं. तर तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्र का इंडिया का? आपको क्या लगता है कौन मुख्यमंत्री होना चाहिए महाराष्ट्र में? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे या कोई और? उदय ठाकरे. क्यों, ऐसे क्यों लगता है? काम किया उसने. क्या काम किया उन्होंने? ऐसे 5 काम मुझे बताओ. नहीं, अच्छा काम किया उसने. तो वो होने चाहिए आपको ऐसा लगता है? उदय ठाकरे. तर आपण भायखळ्यामध्ये होतो आणि भायखळ्यावासियांच्या मनातला मुख्यमंत्री कोण जाणून घेण्याचा हा थोडका प्रयत्न होता. तर तुम्ही पाहत आहात न्यूज स्टेट महाराष्ट्र. कॅमेरामॅन स्वप्नील सोबत मी प्रतीक्षा काटे, मुंबई.